या सगळ्या प्रकरण आता मिटलेला, कोणी कुठे जायची गरज नाही. दादा मामा, तुझं मन खूप मोठं आहे. आईने एवढं सगळं करू जरी तुझी आई असली ना तरी माझी बहीण पण हा, आणि तुझ्यापेक्षा जास्ती ओळखतो मी तिला. ती स्वतःच्या डोक्याने काहीच करू शकत नाही असलं. हे सगळ्या तिचा वापर केला गेला आणि या सगळ्याची तिला जाणीव आहे ना, हेच आपल्यासाठी खूप आहे. कधी कधी अशा गोष्टी घडल्याने आपली नाती आणि आपल्या नात्यातला विश्वास अधिक घट्ट होतो. मी सुद्धा तुझ्या बाबतीत जरा जास्तच ताणून धरलं. शक्य झालं तर मला माफ कर. नाही दादा मामा, तू असं नको बोल. उलट तू मला माफ कर. तू मला मार, ओरड, शिक्षा कर, पण मला असं तुझ्यापासून लांब नको. सर्वेश्वरा, जसा ह्यांचो श्रीनूच्या बाबतीतलो गैरसमज दूर झालो, तसोच एक दिवस नीरजच्या मनातलो निशीबद्दलचो गैरसमज सुद्धा दूर कर. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली. कशी साजही पुरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती.
I love you, Nishi. I really love you. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण तेवढंच प्रेम माझ्या मॉमवर आहे. तू माझ्या मॉमचा अपमान करायला नको होतास. माझ्या मॉमचा अपमान करायला नको होतास तू. माफ करा सर, मला तुमच्या आईचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा. मी फक्त खरं बोलले, कारण गोष्टी कुटुंबावर आल्या होत्या माझ्या. आणि या सगळ्यात माझ्या दादांचा पण अपमान झालाच ना. एक मुलगी म्हणून त्यांचा अपमान मी कसा सहन करू शकेन? मला खरंच कळत नाहीये सर. आपण दोघांनी एकत्र बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकतात नाही. आपण दोघं तर कधीच एकत्र येऊ शकतात नाही. निशी बाळा, निशी बाळा, उपाशी राहून प्रश्न सुटणार आहेत का? किंवा हे चित्र बदलणार आहे का? दादा, माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले. हे नातं तुटू नये म्हणून मी नीरज सरांच्या आईंचं बोलणं अजिबात मनाला नाही लावून घेतलं. ते जे काही बोलत होते ना, ते मी सगळं सहन करत होते. नीरज सरांना पण नाही सांगितलं. पण दादा, आता मी नाही थांबवू शकले आज स्वतःला. मला माहितीये मी चार चौघात असं त्यांना बोलायला नको होतं. पण दादा, मी काय करू? त्या तुम्हाला जे जे बोलत होत्या ना, त्याचे घाव माझ्या मनावर होत होते. खरं सांगू बाळा, आज ना उद्या हे होणारच होतं. नाही म्हणजे निशी बाळा, तू अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस. माझं नीरजबद्दल काहीच म्हणणं नाहीये. तो चांगलाच मुलगा आहे. अगदी हातात दिवा घेऊन जरी आपण शोधायला निघालो ना, तर नीरज सारखा चांगला मुलगा मी तुझ्यासाठी शोधूच शकणार नाही. इतका चांगला आहे तो. पण बाळा, कसं असतं ना, लग्न फक्त एक मुलगा आणि एक मुलगी यांचंच होत नसतं. लग्नाने दोन्ही कुटुंब एकत्र येतात, दोन्ही कुटुंब जोडली जातात. त्यातून समजा दोन्ही कुटुंब समविचारांची असतील, समान सामाजिक पातळीवरची असतील, तर मुलगा आणि मुलगी दोघांनाच नाही, तर दोन्ही कुटुंबांना सुद्धा फारशा तडजोडी कराव्या नाही लागत बाळा. पण बाळा, तुमच्या बाबतीत सगळंच विपरीत होतं. राहणीमान, विचारसरणी, खाण्यापिण्याच्या सवयी. हा, आता हे मात्र नक्कीच खरं आहे की तुझ्या प्रेमापोटी नीरजने स्वतःला खूपच बदलला. पण बाळा, तू जेव्हा लग्न कोणत्या घरात गेली असतीस ना, तेव्हा त्या घरची माणसं, त्यांच्या आजूबाजूला वावरणारी माणसं यांच्याशी जुळवून घेताना तुला खूप त्रास झाला असता. बाळा, कसं असतं ना, मुलगी माहेर सोडून जेव्हा सासरी जाते, म्हणजे दुसऱ्या घरी जाते, तेव्हा ती पटकन तिथे रुळते. मला सांग, आपल्या मातीत जोमाने बहरणारा आंब्याचं रोपट उद्या वाळवंटात रुजे नाही ना? आणि बाळा, हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी त्यावेळेला तुला विरोध केला नाही.
कारण त्यावेळी तुला ते पटलं नसतं. कदाचित मी जुन्या विचारांचा, स्वतःचं म्हणणं खरं करणारा दुराग्रही बाप हा असाच आहे असा तू समज करून घेतला असतास. दादा, बाळा, त्यात तुझी काही चूक आहे असं काही नाहीये. तुझ्या वयाच्या मुला मुलींच्या बाबतीत असं घडूच शकतं. आणि म्हणूनच मी गप्प राहिलो. तुला तुझा निर्णय तुझ्या अनुभवाने घेण्याची संधी मी तुला दिली. पण बाळा, खरं सांगू, मेघनाबाईंच्या बाबतीत माझा तर्क खरा ठरला. म्हणजे मला त्यात फार काही आनंद झालेला नाहीये. त्या तुझ्याशी प्रेमाने चांगल्या वागल्या असत्या आणि मला खोटं ठरवलं असतं ना, तर खरंच सांगतो मी जगातला सगळ्यात आनंदी बाप असतो. बापाच्या इब्रतीसाठी तुला स्वतःचं प्रेम दूर लोटायची वेळ आली नसती. दादा, हा विषय आता आपण इथेच थांबूया. मला तुमच्यापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. असं प्रेम पण नाही. शांत हो बाळा. बाळा, आज तू तुझ्या बापाच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज दिलंयस. निशी बाळा, मी जग बघितले म्हणून सांगतो. जर तुझी जन्माची गाठ नीरज बरोबर बांधली असेल ना, तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. आज ना उद्या तुमच्यातले गैरसमज दूर होतील. तुम्ही एकत्र याल. बाळा, खऱ्या प्रेमामध्ये खरंच इतकी ताकद असते. मग ते आई मुलाचं असो, भाऊ बहिणीचं असो, किंवा मग नवरा बायकोचं असो, खरं प्रेम कधी हरू शकत नाही. शांत हो बाळा. सगळं तुझ्या मनासारखं होईल. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. उमा, तुझ्या नवऱ्याचा वागणं काय मका पटलेलं नाही हा? होय द्यायचे, पण तुम्ही तुमच्या लेखाक समजावून सांगू शकला असतास ना. तास तर जरी मी आवस असलंय ना, तरी घरातलं करतो पुरुष आहातो. हा, विषय संपलो असा म्हटल्यान की पुढे कोणी काय बोलायची सोय असा काय? हा, ते तर गावात पण त्याच्या शब्दात जास्त वजन असा नाही. म्हणान गपरवलंय गो, पण त्याचा अर्थ असो नाही की त्या नावशीच्या शब्दात कायच किंमत देऊची नाही. अहो नाही द्यायचे, असं काही नाही. हा तुमचा म्हणणं पटता माका. लालिताईंचा चुकलाच हा, पण तुम्हीच कायम सांगतास ना की माफ करणारं काय मोठं असता म्हणून. या बघ, या तुझ्या साखरेत घोळवलेला बोलणा ना मका कळता, पण त्याचं माझ्यावर काही एक परिणाम होऊचो नाही. जो चुकलो ना त्याका शिक्षा होऊकच होई. पण कुठलीही चूक जन्माची नाती तोडण्या इतकी मोठी नसताना द्यायचे. आणि मी यांच्या शब्दाबाहेर नाही. होय तर तू रघुनाथाची सीता आणि तो बंधू लक्ष्मण, मीच काय त्या घरात काही काही द्यायचे. कळला? जा, माका झोपण द्या. आता माकाशी भूक येतात एक एक. येताय मी. आपल्याला वाटतं आपण एखाद्याला एकदम बरोबर ओळखलंय, पण तसं नसतं. आता बघ ना, मी दादांना किती चुकीचं समजत होते.
श्रीनिवास, आज ते निशिला जसं समजावत होते ना, ते बघून मला माझा डॅड आठवला. मी असं कुठेतरी वाचलंय की सगळेच वडील आपल्या मुलींच्या बाबतीत जरा जरा हळवे असतात. त्यात आमचा मामा म्हणजे तो शहाळ आहे. वरून असा किती कठोर वाटत असला तरी त्याच्या मनात सगळ्यांसाठी फक्त आणि फक्त प्रेमच आहे. त्याने जर एखाद्याला आपलं मानलं ना तर त्या व्यक्तीसाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन ठामपणे उभा राहतो. हे सगळं नीरजच्या मॉमला का नाही कळलं? नीरज आणि निशिला सेपरेट करण्यासाठी त्यांनी एवढा मोठा गेम प्लॅन का केला? जी व्यक्ती जिंकण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या जीवाशी खेळू शकते तिच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? पण या सगळ्यात नीरज आणि निशी एकमेकांसाठी कायमचे दुरावले. आय होप आज ना उद्या नीरजच्या मॉमला त्यांची चूक समजेल. नाही, मी असं शांतपणे बसून नाही राहू शकत. नीरज आणि निशीला एकत्र आणावं लागेल, ते आपल्याला आणायलाच हवं. आणि त्यासाठी नीरजच्या आईचा खरा चेहरा नीरजला दाखवावा लागेल. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. डन. ह्या मिशनमध्ये मी तुला हेल्प करेन. मंजू काकी, काय ग? मला दे ना, मी देते सगळ्यांना. अगं राहू देत, मी देते. अगं नाही, दे ना मला. ओवी असू देत, मी देते म्हटलं ना. तू तोपर्यंत चहा घेऊन ये. अगं नाही, मी मंजू दे दे का, तर आता काय परका नाही रावला. होय तर घरातल्यापेक्षा ह्या परवडला. आहे खाली ये ना. ये ना ग. ये लली बस.